नमस्कार, मी वैद्य स्वप्नील वाणी. सर्दी पडशाकरता काही घरगुती प्रथमोपचार किंवा काही प्रतिबंधात्मक उपाय करता येतील का? निश्चित करता येतील. एक 8-9 टिप्स आपण आता इथे उपाय बघणार आहोत. खूप शिंका येत आहेत, अक्षरशः 30-30, 40-40 शिंका ह्या दिवसभरात येत आहेत. नाक वाहतंय किंवा नाक गच्च वाटतंय, घशात थोडं खा झाल्यासारखे वाटते आहे, अंगदुखी आहे, अंग मोडून आल्यासारखं वाटतंय, आराम करावासा वाटतोय, डोकं पण जरा दुखतंय, डोळ्यातून पाणी येत आहे. ही सगळी लक्षणं सर्दी आल्याची किंवा सर्दी होणार आहे याची लक्षणं असतात. बऱ्याचदा ही सर्दी ही बरेच दिवस टिकून राहत असते. मग अशा सर्दी झाल्यानंतर काही उपाय करता येतील का ते आपण इथे बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की सर्दी झाल्यानंतर पचनावरचा लोड कमी करणं फार महत्त्वाचं असतं. थोडक्यात जेवण हे हलकं आणि साधं आणि सुपाच्य असलं पाहिजे. माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट पदार्थ म्हणजे वरण भात. वरण भात त्याच्यावर चिमूटभर मिरेपूड आणि सैंधव मीठ हे टाकून जर खाल्लं तर नक्की हे सर्दी बरी करण्याकरता खूप छान पथ्यकारक हा पदार्थ असतो. दुसरा पदार्थ काय करता येईल तर कांदा असा कापायचा आहे, कांद्याच्या चकत्या करायच्या आहेत आणि त्याच्यावर गूळ हा असा भरभरून टाकायचा आहे आणि तो कच्चा कांदा आणि गूळ हा जेवणातून वेगळा, जेवणात नाही, जेवणाच्या व्यतिरिक्त हा चावून चावून खायचा आहे. याने सुद्धा सर्दी कमी होण्यासाठी खूप फायदा होतो. तिसरा उपाय काय करता येईल की सुपारी एवढा आल्याचा तुकडा, चिमूटभर सैंधव मीठ असं चावून चावून खायचंय. असं दिवसभरात 10 ते 15 वेळा चावून चावून खा. त्याच्यामुळे त्या आल्याच्या अद्रकच्या उष्णतेमुळे किंवा गरमपणामुळे तिथला जो व्हायरल लोड असतो आपल्या घशाच्या भागातला, मुखकुहरामधला, काही ठिकाणी तो व्हायरल लोड कमी होण्यासाठी खूप छान फायदा होतो. चौथा उपाय काय करता येईल तर गरम पाण्याच्या किंवा कोमट पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत. त्याच्यामध्ये हळद टाकायची नाही किंवा मीठ टाकायचं नाही बरं का. फार तर तुम्ही त्या ठिकाणी चिमूटभर सुंठ पावडर टाकून तुम्ही त्याच्या गुळण्या ह्या करू शकता. या सुद्धा दिवसभरात 10 ते 15 वेळा गुळण्या जरूर करा. पचनावरचा लोड नक्की कमी करा. इथे मी तेच वारंवार सांगतोय की सर्दी झालीये, पाणी वाहतंय नाकातून, म्हणजे निश्चितच शरीरात पाणी जास्त झालंय. त्यामुळे पाणी हे गरजेपुरता आणि तहान लागेल तेव्हाच प्या. शक्यतो संध्याकाळी 7 नंतर जेवण करू नका किंवा पाणी सुद्धा पिऊ नका. बाहेरचे पदार्थ जे असतील म्हणजे तळलेले पदार्थ आहेत, हॉटेलचे पदार्थ असतील, जड पदार्थ जे असतात पचायला, जसे की पनीर आहे, दूध आहे किंवा चीज सारखे पदार्थ आहे, आईस्क्रीम आहे, सरबत आहे किंवा तळलेले पदार्थ, हे शक्यतो फळं सुद्धा ही सुद्धा वर्ज्य करा सर्दी झाली असताना. त्यानंतर अजून काय करता येईल तर घरात सकाळ संध्याकाळ औषधी द्रव्यांचं धूपन करा, थोडा धूर करा. साधारणतः 3 ते 4 अगरबत्ती पेटवल्यानंतर जेवढा धूर होतो तर त्या ठिकाणी तो धूर, तशा पद्धतीचा धूर घरात होणं अपेक्षित आहे. मग तुम्ही तो जो धूर आहे तो तुम्ही तुमच्या टेबलाखाली, कपाटाखाली, जिथे अडगळीची जागा आहे अशा ठिकाणी तो धूर फिरवला की त्यानंतर तिथले जे सूक्ष्मजीव, रोगजंतू जे असतात ते निश्चित कमी व्हायला मदत होत असते. अजून काय करता येईल, जेवणामध्ये लसणाची चटणी तुम्ही ही आवर्जून घेऊ शकता. कुळीथ किंवा हुलगे त्याचं कडण, हिरव्या मुगाचं कडण, भाताची पेज, आवश्यकतेनुसार चहा, कॉफी हे सगळं असं गरम गरम तुम्ही दिवसभरात पेय स्वरूपात घेऊ शकता. जाता जाता एक सर्दीसाठी काढा सांगतोय, वही पेन घ्या, जरूर टिपून ठेवा. 1 चमचा जिरे, 4 लवंग, 4 मिरे, 3-4 तुळशीची पानं, 1-2 मंजिरी मिळाल्या तर खूपच चांगलं, 2 विड्याची पानं आणि 4 ते 5 कप पाणी. हे सगळं उकळवायचं आहे आणि उकळवून त्याचा 1 ते 1.5 कप जेव्हा काढा शिल्लक राहतो तो गाळून घ्यायचा आहे. थर्मासमध्ये भरा तो काढा, गरजेपुरता किंवा चवीपुरता त्याच्यात गूळ आणि साखर असं टाका आणि तो काढा जो तयार झालेला आहे हा सिप बाय सिप येता जाता दिवसभरात प्या. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा काढा पिल्यास निश्चित सर्दी कमी व्हायला फायदा होतो. किंवा होणारी सर्दी असं वाटत असेल त्यावेळेस सुद्धा हा काढा घेतला ना, निश्चित त्याच्याने फायदा होतो. प्रयोग करून बघा, उपाय सगळे करून बघा आणि काही वाटल्यास कमेंटमध्ये जरूर प्रश्न विचारा. धन्यवाद.